प्रश्न 5वा काय आहे? एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती स्पर्शिका सामायिक स्पर्शिका काढता येतात? ऑप्शन ए काय? ए, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3 आणि ऑप्शन डी 4. आता लक्ष द्या, सामायिक स्पर्शिका म्हणजे दोघालाही सेम असावा. आता ही स्पर्शिका अशी हो की नाही, म्हणजे ही एक स्पर्शिका आहे, सामायिक आहे की नाही पहा, दोघालाही हे व्हायली स्पर्श आहे, कळलं? मग अशी ही एक आहे, ही 2 झाले. किती झाले आता? 2 स्पर्शिका झाले. करेक्ट. आणि तिसरी इथं काढू शकतो की नाही मी? हो की नाही? तुम्हीच सांगा किती काढता येतात मग? 3. मग दुसरं कुठे काढता येते सांगा? इथं काढलं तर एक अल्फा. कळलं? म्हणजे किती स्पर्शिका काढता येतात मग? 3 स्पर्शिका काढता येतात. कळलं? ऑप्शन नंबर किती? सी. काय बघा कोणते होते आता? अंतस्पर्शी बाह्य स्पर्शी वर्तुळा किती स्पर्शिका काढता येतात सामायिक? 3 स्पर्शिका काढता येतात. किती? 3. 1 2 आणि इथे 3. कळलं? आता बाह्य स्पर्शी वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात बघा? बाह्य स्पर्श अंतस्पर्श. आता काय? अंतस्पर्शी वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात मग? 1 आणि 1च काढता येतात. कळलं का? अंतस्पर्शी वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात? बाह्य स्पर्शीला 3. कळलं? आणि दुसरं बघा, लगेच तिसरी आकृती लक्षात ठेवायचं. वर्तुळावरील एका बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्श काढतात. किती? प्रश्न असा येऊ शकते, वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्श काढता येतात? एकच. वर्तुळावरील फक्त एका बिंदूतून किती स्पर्श काढता येतात? एकच. कळलं? आता वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून किती स्पर्श काढता येतात बघा? किती स्पर्श काढता येतात? 2. कळलं? प्रश्न चेंज होणार तर हो की नाही? 2 बाह्य स्पर्शी वर्तुळाच्या किती सामायिक स्पर्शिका असतात मग? 3. 2 आंतरस्पर्शी वर्तुळाच्या 1 आणि एक वर्तुळावरील बिंदूतून किती स्पर्श काढता येतात? 1. वर्तुळावरील बाह्य बिंदूतून किती स्पर्श काढता येतात? 2. समजलं ते सगळ्याला? लिहा. ऑप्शन ए काय बघा. 6वा प्रश्न काय? केंद्र O असल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये कोण ACB काय झाला? आंतरलिखित आहे केला आहे. कळलं? जर मापकोन ACB बरोबर 65 अंश तर मापकोन ACB चे बरोबर किती? आता कंस ऑप्शन ए काय आहे सांगा? 65 अंश. ऑप्शन बी 130 अंश. ऑप्शन सी 255. ऑप्शन डी 230 अंश. करेक्ट. मग काय म्हणले? एक वर्तुळ काढूया आपण आधी. केंद्र O, केंद्र काय? O असले वर्तुळाच्या कंस ACB मध्ये कंस कोणता? ACB हा काय कंस आहे? A इथे घ्या. कोणता? ACB. कंस ACB मध्ये कोण ACB? आता कोणता आहे? ACB काय झाला? आंतरलिखित झाला. बघा झाला की नाही? हो की नाही? कंस ACB मध्ये कोण ACB काय झाला? आंतरलिखित झाला. बरोबर केला आहे. कंस ACB ने कोण ACB काय केला? आंतरलिखित केला. जर मापकोन ACB किती आहे? 65 अंश तर मापकोन ACB विचारले. हेच विचारले कंस. कळलं? करेक्ट. मग आता आपल्याला सगळ्याला माहित आहे. समजा इथे आपण कंस AB ने कळलं? कोण ACB ने कोण ACB ने कंस AB काय केला? आंतरखंडित केला. कळलं? मग काय होता नियम? आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते की नाही? मग कोणाचे माप निम्मे असते तर कंसाचे माप दुप्पट असते. हो की नाही? मग कंस AB किती मग? हे 65 आणि 65 किती येते? 130. कोणता कंस? कंस AB 130. इथून पर्यंत किती आहे? मग उरला कोणता? कंस ACB किती? 230. पूर्ण वर्तुळाचं माप किती राहते? या कोणाचं माप किती? मग या कोणाचं माप 65. या कोणाच्या दुप्पट कोणा या कंसाचं माप असते कोणा ABचं. कशामुळे? आंतरलिखित कोणाने
आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे काय असते निम्म्याने. म्हणजे या कोणाचे माप कंसाच्या निम्मे असते, तर कंसाचे माप कोणाचे काय असते दुप्पट असते. म्हणजे 65 ची दुप्पट किती, म्हणजे इथून इथपर्यंत हे कंस आहे AB किती 130. पूर्ण वर्तुळाचं माप किती राहते. उरलेला वर्तुळ कोणतं कंस कोणता आहे ACB. मग किती राहील 230 का, तर पूर्ण वर्तुळाचे माप 360. 360 मध्ये 130 वजा करा किती ते मग 230. ऑप्शन डी. कळलं का. मला सांगा पेन उचलायची गरज पडली का आपल्याला. जर नियम माहित असेल तर सगळं सोडत बसायचं आणि पर्यायाला आपण डायरेक्ट उत्तर हे करायचं, सोडत बसायची गरज नाही. कळलं. आता प्रश्न 7वा काय, एका वर्तुळाच्या जेव्हा AB आणि CD परस्पर वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. कळलं. जर AE बरोबर 5.6, EB बरोबर 10, C बरोबर 8, तर ED काढायचा आपल्याला. करेक्ट. माझा लक्ष द्या. वर्तुळ काढा. ऑप्शन ए काय 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 11.2, ऑप्शन डी 9. कळलं. आता वर्तुळ काढले आपण. जेव्हा आपण त्या AB आणि CD, जेव्हा AB आणि CD या वर्तुळाला कोणत्या बिंदू छेदतात अंतर्भागात E मध्ये छेदतात. AE बरोबर किती आहे 5.6, EB बरोबर किती आहे 10 आणि C बरोबर 8, तर काय करायचं आहे ED. कळलं. जीवा काय कोणता नियम वापरायचा मग जीवांच्या आंतरछेदाचा प्रमेय. मग जीवाच्या आंतरछेदाचा प्रमेय म्हणजे काय, या एका जीवाची झालेली दोन भागाचा गुणाकार कोणाचा. आता परीक्षेत तुम्ही सगळे बसायचं ऑप्शन पर्याय आले तर. कळलं. पर्यायाच्या सगळं लिहायचं बसायचं. AE गुणिले EB बरोबर EC गुणिले DE. कळलं. ED काढायचं. ED माहिती आहे ना काय ED. 5.6 गुणिले EB किती आहे 10, EC किती आहे 8, ED काढायचं दिशाला तसं. ED बरोबर 5.6 गुणिले 10 भागिले 8. कळलं का. मग ED बरोबर या 10 ने गुणल्यावर किती देतात 56, कारण एक दशांश निघून जाते, एका शून्याला एक दशांश निघते. मग 8 भागिले 8 साठी मग ED किती 7. ED बरोबर 7. कळलं. ऑप्शन कोणता आहे मग याच्यात ए. काय सर 8वा प्रश्न काय, चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोण A च्या मापाची दुप्पटी कोण C च्या मापाच्या तिप्पटी एवढी आहे, तर कोण C चे माप किती. आता कोण C चे माप काढायचं चौकोन कोणता आहे चक्रीय. मग नाव आधी काढून घेऊ आपण. चौकोन कोणता आहे ABCD, ABCD. कळलं. चौकोन ABCD कोणता चौकोन आहे चक्रीय. गणितात काय उदाहरणात काय दिलं, कोण A च्या मापाची तिप्पटी कोण C च्या मापाच्या तिप्पटी. कोण A च्या मापाची दुप्पट कोण A च्या मापाची दुप्पटी कोण C च्या मापाच्या तिप्पटी. मग कोण A च्या मापाची दुप्पट बरोबर काय कोण C च्या मापाच्या तिप्पटी एवढी. म्हणजे कोण C बरोबर काय कोण A ची दुप्पट बरोबर काय कोण C ची तिप्पट. कोण C ची तिप्पट. कळलं. कोण A बरोबर काय कोण A ची दुप्पट कोण A च्या मापाची दुप्पट कशी आहे कोण C च्या मापाच्या तिप्पटी एवढी. अशी कळत असलेली. मग इथे काय करायचं कोण A जशाला तसं. मग कोण 3 कोण C भागिले 2. म्हणजे कोण A बरोबर काय आलं सांगा. कोण A बरोबर काय आलं 3 कोण C भागिले 2. आता तुम्हीच बघा कोण A आणि कोण B कोणते कोण आहेत समूह कोण आहे. म्हणजे चक्रीय चौकोनाचे समूह कोण काय असतात पूरक असतात. मग कोण A प्लस कोण B पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज किती असते 180. कोण A प्लस कोण C बरोबर किती अंश 180. कोण A सगळं माप एकाच आपल्याला C चं माप काढायचं नाही. मग सगळं जे हे उदाहरण आहे सगळे एकाच आणायचे कोणाचे जाणार C मध्ये. मग A च्या जागी काय ठेवा सांगा 3 कोण C भागिले 2. A बरोबर किती आहे
तीन कोण सी भागिले 2 आणि प्लस सी ला सी. कळलं? 180 ला 100. छेदात काय नाही काय एक तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले 3 सी 3 सी. 2 गुणिले सी 2 सी भागिले 2 1 2. कळलं? वरती लिहिले 5 सी भागिले 2 बरोबर 180. मग कोण सी बरोबर 5 कोण सी 5 कोण सी बरोबर 180 गुणिले 2. कळलं? मग कोण सी बरोबर 180 गुणिले 2 भागिले 5. 5 1 5 5 3 15 किती उरले 3 5 1 कोण सी 36 दुने 72. कोण सी किती मग 72. कळलं का? घेऊन घ्या. बघा पुढचा 9वा प्रश्न काय? एकाच वर्तुळावर बिंदू ए बी सी असे आहेत की मापकंस ए बी बरोबर मापकंस बी सी बरोबर 120. दोन्ही कंसात बी शिवाय एकही बिंदू सामायिक नाही. तर त्रिकोण एबीसी कोणत्या प्रकारचा असेल? कळलं? काय त्रिकोण एकाच वर्तुळावर कोणते बिंदू आहेत? 3 बिंदू आहेत. कोणते? ए बी सी असे 3 बिंदू आहेत. कळलं? आणि काय म्हणलं त्यानं? कोणते बिंदू? ए बी कंस ए बी. इथं आहे कंस ए बी कंस ए बी आणि दुसरा कंस काय बी सी. कळलं? आणि दोन्ही मध्ये एकच बिंदू सामायिक म्हणजे कोणता? बी. मग काय म्हणलं त्यानं? कंस हे कंस ए बी किती आहे? 120 आणि कंस बी सी किती आहे? 120. कळलं? तर तुम्ही कंस ए सी किती आहे? कंस ए बी 120 कंस बी सी 120 तर कंस ए सी किती? 120. कशामुळे 120? किती पूर्ण वर्तुळाचं माप किती राहते? हे 120 120 कुठे दिलं गणितात? कळलं? मग हे दोघं 120 तर उरलेला किती राहील? 120. मग याच्यापासून त्रिकोण तयार झाला असा ए बी सी. कळलं? मग हे कोण 120 हे कोण 120 हे किती कोण 120. मग हे कंस एकरूप असेल तर जीवा बी काय असते? एकरूप कंसाच्या संगत जीवा काय असतात? एकरूप असतात. मग जीवा एकरूप आहे तर परंतु वर्तुळाचे जीवा आहे त्रिकोणाचे काय तर बाजू. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतील? एकरूप. म्हणजे त्रिकोण कोणता असेल मग? समजलं? लिहा. प्रश्न 10 काय बघा? रेख एक्स झेड व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात वाय हा एक बिंदू आहे तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता लक्ष द्या. एक वर्तुळ काढायचं आधी. कळलं? हे केंद्र ए बी ही काय व्यास आहे. ए बी काय व्यास आहे. आता व्यास असल्यानं वाय हा बिंदू कुठे आहे? वर्तुळाच्या अंतर्भागात. तर तुम्हाला आठवते का आपण एक उदाहरण सोडवले होते 3.4 मध्ये? एक बिंदू बाहेर होता असा लघुकोन आहे सिद्ध करायचा होता. कळलं? आता तुम्हाला एक सांगतो बघा. हे अर्धवर्तुळ कोण आहे? अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण काय असतो? काटकोन असतो. बरोबर? म्हणजे हे व्यास असलं तर करेक्ट अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण काय असतो? काटकोन असतो. समजलं? माझा पुढं समजा हे जर बाहेर असेल तो हा काय असतो? लघुकोन असतो. कळलं? आणि जर आतमध्ये असेल एखादा बिंदू आत असेल हे असंच राहू द्या. एखादा बिंदू वर्तुळाच्या आत असेल आणि हे व्यास असेल. कळलं? तर हा कोणता कोण असेल? विशाल कोण काय असेल? वर्तुळावर काय असतो? काटकोन. वर्तुळाच्या बाहेरचा लघुकोन. वर्तुळाच्या आत असेल तर विशाल. हे तिन्ही ऑप्शन लक्षात बदलून जर याला जर आलं पाहिजे. मग आता मला सांगा काय असू शकते? विशाल कोण आतमध्ये आले बघा. काय म्हणले? वाय हा एक बिंदू आहे तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मग वाय हा बिंदू कुठे आहे? वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. अंतर्भागात म्हणजे आत म्हणजे कोणता कोण येते? विशाल. मग काय एक्स वाय झेड लघुकोन असणे शक्य नाही. बरोबर आहे ना? लघुकोन आहे म्हणले काय? शक्य नाही म्हणले. मग करेक्ट उदाहरण आहे. तुम्ही त्याच्यात कन्फ्युज व्हायचं. त्याने असं म्हणले का लघुकोन आहे असं म्हणले का? लघुकोन असणे शक्य नाही. बरोबर आहे? लघुकोन नाहीच ते विधान सत्य आहे ना. मग कळलं? पुढे काय म्हणले? एक्स वाय झेड काटकोन असणे शक्य नाही. हे बी बरोबर आहे. शक्य नाही म्हणजे नाही म्हणाल ते. ओके ना? आहे म्हणले का? हे विधान काय
इथं बघा एक्स वाय झेड हा विशाल कोण आहे म्हणजे आहे की नाही विशाल कोण, हे बी विधान काय मग कोण एक्स वाय झेडच्या मापासंबंधी निश्चित विधान करता येत नाही. माप सांगता येते का, माप कुठे सांगता येते, विशाल कोण आहे सांगू शकता पण निश्चित माप सांगू शकता का नाही. काय विधान काय तर मग सत्य आहे. वरीलपैकी सर्व म्हणजे कोणते आहे, ऑप्शन डी. समजलं बघा. दुसरा प्रश्न काय होता, बिंदू ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा एल बिंदू पी मध्ये स्पर्श करते जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल. वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 9 सेमी. आता वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी म्हणजे आपण काय करायचं, वर्तुळाची त्रिज्या इथे काढायची. कळलं, किती सेमी आहे, 9 सेमी. करेक्ट. नंतर काय, 9 सेमी असेल तर खालील प्रश्नाचे उत्तर द्यायचे आपल्याला. आता इथे लंब राहील की नाही असं आहे, कशामुळं, ही काय स्पर्शिका आणि काय त्रिज्या. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार ओपी लंब काय राहील, रेषा एल. कळलं. पुढे काय, डिस्टन्स ओपी काढा मध्ये. मग डिस्टन्स ओपी म्हणजे वर्तुळाची काय, कळलं. वर्तुळा इथे उत्तर मध्ये काय सुरुवात करणार, मग वर्तुळाची त्रिज्या किती आहे, वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी आहे म्हणून डिस्टन्स ओपी बरोबर किती, मग 9 सेमी. डिस्टन्स ओपी म्हणजे वर्तुळाची काय त्रिज्या आहे. समजलं पहिलं उत्तर. दुसरं काय, डिस्टन्स ओ क्यू बरोबर किती, 8 सेमी. आता ओ क्यू, क्यू आहे काय, ओ क्यू आहे का कुठं नाही. मग आपण काय केले, डिस्टन्स ओ क्यू बरोबर 8 सेमी असेल तर बिंदू क्यू चे स्थान कुठे असेल. आता लक्ष द्या, त्रिज्या किती आहे, 9 सेमी. मग त्रिज्येपेक्षा कोणतंही कमी जे अंतर असेल ते वर्तुळाच्या आत असेल. कारण करेक्ट त्रिज्या एवढा अंतर कुठे राहते, वर्तुळाच्या परिघावर असते. करेक्ट म्हणजे वर्तुळावरील बिंदू कोणताही असेल ते केंद्रापासून जेवढं त्रिज्येचं अंतर आहे तेवढं अंतर राहील की नाही, ओके नाही. म्हणजे करेक्ट जर 9 असेल ते वर्तुळावरच्या परिघावर असते. मग 9 पेक्षा कमी असल्याला कुठे राहील, आतमध्ये, ओके नाही. मग 8 हे अंतर क्यू बिंदू काय, जर डिस्टन्स ओ क्यू 8 सेमी असेल, डिस्टन्स ओ क्यू 8 सेमी असेल तर क्यू चे स्थान कुठे असेल, कुठे असेल, मग डिस्टन्स ओ क्यू 8 सेमी बरोबर किती, 8 सेमी असेल तर बिंदू क्यू चे स्थान वर्तुळाच्या अंतर्भागात असेल. काय असेल, अंतर्भागात असेल. कारण काय, मग त्रिज्येपेक्षा कोणताही कमी अंतर काय असते, ते केंद्रापासूनचे त्रिज्येपेक्षा कमी अंतर कुठे असते, वर्तुळाच्या आत. म्हणजे केंद्र कोणतं आहे, ओ पासून क्यू किती अंतर आहे म्हणजे 8 सेमी. 9 सेमी असणारा कुठे असते, त्रिज्या असते म्हणजे वर्तुळाच्या परिघावर असते. 9 पेक्षा कमी म्हणजे कोण, 8. 9 पेक्षा कमी आहे 8, वर्तुळाच्या अंतरावर. 9 पेक्षा जास्त वर्तुळाच्या बाहेर. कळलं. आणि करेक्ट 9 परिघावर. पुढचा प्रश्न काय, हे झाला आपला, हे पहिला आणि दुसरा. पुढे काय, डिस्टन्स ओ आर 15 सेमी असेल तर बिंदू आर ची किती स्थाने रेषा एल वर असतील. कळलं. मग आता डिस्टन्स आर काय आहे, डिस्टन्स ओ आर. आता ओ पासून आर किती अंतर आहे, 15 सेमी अंतर. तर रेषा एल वर असतील किती स्थाने असतील, रेषा एल वर किती स्थाने असतील. मग बिंदू कोणता, आर हा बिंदू 2 जागी असू शकते की नाही, इथे बी असू शकतो, इथे बी असू शकतो. कळलं. हे आहे डिस्टन्स ओ आर, डिस्टन्स ओ आर इकडे बी. कळलं, ओके नाही. मग काय, डिस्टन्स ओ आर 15 सेमी असेल तर बिंदू आर ची किती स्थाने रेषा एल वर असतील, मग 2 स्थाने. कळलं. जर तिसरं सूत्र काय राहतं, जर डिस्टन्स ओ आर 15 सेमी असेल तर, 15 सेमी असेल तर बिंदू आर ची
दोन स्थानी रेषा L वर असते. किती स्थानी? दोन स्थानी रेषा L वर असते. करेक्ट. अशी झाली आपली आकृती. पुढे काय? किती स्थानी? ते बिंदू P पासून किती अंतरावर असेल, म्हणजे तो बिंदू कोणता? R. हा बिंदू P पासून किती अंतरावर असेल. करेक्ट. आता तुम्ही मला सांगा हे किती आहे? इथे हे त्रिकोण घ्या आपण, इकडे 9 आहे असा. मग हे OR किती आहे? म्हणजे 15. मग आपल्याला बिंदू P पासून R किती अंतर आहे? PR काढायचं आहे की नाही? हो की नाही? मग तुम्ही सांगा OPR कोणता त्रिकोण आहे? काटकोन आधी दाखवायला लागेल ना. काटकोन दाखवायला लागेल. मग रेषा L ही स्पर्शिका आहे. रेषा L ही काय? रेषा L ही स्पर्शिका व रेख OP ही त्रिज्या आहे. रेख OP ही त्रिज्या आहे. आता लक्ष द्या, जेव्हा जेव्हा आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वापरायचा आहे तेव्हा कोणती स्पर्शिका आणि कोणती त्रिज्या लिहायची आहे. कळलं? मग लिहिल्यानंतर काय? म्हणून स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार काय? स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. आता स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार काय लिहिणार आपण की रेख OP लंब कारणात रेषा L राहील की नाही? रेख OP लंब रेषा L. कळ? मग लंब आहे किती राहील? मग आता म्हणून कोण OPR, कोण कोणता? OPR बरोबर किती आहो? म्हणून त्रिकोण OPR हा काय? त्रिकोण OPR हा काय? काटकोन त्रिकोण आहे. इथे लिहूया बरोबर. कळलं? कोण O इथे लंब आहे म्हणजे कोण OPR किती राहील? कोण OPR बरोबर किती आहो? 90 अंश. म्हणून त्रिकोण OPR हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे असं काय बोलायचं मग? म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण कोणता आहे? OR चा वर्ग बरोबर OP चा वर्ग प्लस PR चा वर्ग. OR किती आहे? 15. 15 चा वर्ग. OP किती आहे? 9. 9 चा PR ते काढायचा आपल्याला दिशाला. 15 चा वर्ग 225. 9 चा वर्ग 81 प्लस PR च्या वर्गाला PR चा वर्ग बरोबर 225 मायनस 81. PR चा वर्ग बरोबर किती? 4. आणि इथं किती दिले? 4 1 किती दिले? 144. कळलं? मग वर्ग म्हणून घेतल्याने PR बरोबर किती दिले? 12. ओके नाही? मग बिंदू R चे बिंदू P पासूनचे अंतर, बिंदू P पासूनचे अंतर 12 सेमी असेल. 12 सेमी असेल. समजलं? तिसरा प्रश्न काय? तिसरा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत बिंदू M वर्तुळ केंद्र आणि रेख L हा स्पर्शिका खंड आहे. जर MK बरोबर 12, KL बरोबर 6 3 तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता कर लक्ष द्या. MK कुठे आहे? MK किती आहे? 12. म्हणजे काय? KL किती आहे? 6 √ 3. काय काढायचं आहे? वर्तुळाची त्रिज्या काढायची. वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? M. ओके नाही? मग तुम्ही सांगा हे काय? स्पर्शिका आहे आणि हे काय? त्रिज्या आहे MS. मग काय? आकृतीमध्ये रेख KL ही काय? स्पर्शिका आहे व ML ही काय? रेख ML ही त्रिज्या आहे. कळलं? मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? म्हणून आता ही त्रिज्या स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय आहे? स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार ML लंब काय रे? LK रे. ओके नाही? मग काय? स्पर्शिका
स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार रेख एम एल लंब रेख एल के किंवा के एल. करेक्ट. लंब आहे म्हणजे म्हणून कोण एम एल के किती अंश आहे? कोण एम एल के बरोबर 90 अंश. म्हणून कोण 90 असेल त्रिकोण काय आहे? एम एल के काटकोन त्रिकोण. त्रिकोण कोणता? त्रिकोण एम एल के हा काय काटकोन त्रिकोण आहे. काय मग काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण असं काय बोलते? पायथागोरसच्या कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कधी पण दोन बाजू दिली की तिसरी बाजू काढताना काय वापरायचं? पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. कळलं? मग इथे काय देणार मग? पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार बरोबर. कर्णाचा वर्ग, कर्ण कोणता आहे? एम के चा वर्ग बरोबर एम एल चा वर्ग प्लस के एल चा वर्ग, के एल चा वर्ग. एम के किती आहे? एम के 12 चा वर्ग बरोबर. एम एल किती आहे? काढायचं आहे. त्रिज्या काढायची ना आपला. म्हणजे एम एल काय आहे? त्रिज्या आहे. एम एल जशाल तशी प्लस एल के एल किती आहे? 6 वर्गमुळात 3 चा वर्ग. 12 चा वर्ग आहे किती? 144. एम एल च्या वर्गाला एम एल चा, इथं 6 चा वर्गाला 6 चा वर्ग करायचा. इथं वर्ग आणि वर्गमूळ करते. वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह करते काय होते? 3. 144 बरोबर एम एल चा वर्ग. 36 3 किती होते? 108. 36 3 108. मग एम एल काढायचं आपल्याला. ओके नाही. मग 108 किती घ्या? एम एल चा वर्ग बरोबर 144 मायनस 108. एम एल चा वर्ग किती दे? 36. वर्गमूळ घेतल्यावर काय ते? एम एल बरोबर 6. एम एल बरोबर किती आलं? 6. म्हणून त्रिज्या किती राहील मग? त्रिज्या 6. सेमी काय दिलं का? नाही, फक्त काय दिलं? त्रिज्या किती राहील मग? 6. पुढे काय म्हणले? दुसरा प्रश्न. कोण के आणि कोण एम ची मापे काढायची. कोण के आणि कोण एम ची मापे काढायची. मी इथं लक्ष द्या. कोण के कुठे आहे? इथे आहे कोण के. समजलं? मग एखाद्या काटकोन त्रिकोणात कधी लक्षात ठेवायचं? एखाद्या काटकोन त्रिकोणात आपल्याला कोणाची लघु कोणाची माप विचारले. आता हे काढ, इथे काटकोन आहे फिक्स झाला. उरलेले दोन काय असतात? लघु कोण असतात. कोण्याही काटकोन त्रिकोणात एक कोण काय असतो? काटकोन असतो. उरलेले दोन काय असतात? आणि कधीही लक्षात ठेवायचं याच्या पुढे जेव्हा काटकोन त्रिकोणामध्ये लघु कोणाची माप विचारलं की 30 60 90 किंवा 45 45 90 चा संबंध येते. कळलं? मग आता तुम्ही बघा कोण के आहे आणि कर्ण कोणता आहे सांगा? कर्ण कोणता आहे? एम के. मग कोण के च्या समोरची बाजू कोणती आहे? एम एल. किती आहे? 6. कर्णाचं काय? निमपट आहे. एखादी बाजू काटकोन त्रिकोणात कर्णाच्या निमपट असेल ती बाजू ते कोण ती बाजू कोणा कोणासमोर राहिलं? मग 30 अंश कोण. कळलं? एखाद्या काटकोन त्रिकोणात एखादी बाजू कर्णाच्या निमपट असेल तर ती बाजू 30 अंश कोणासमोर बाजू असते. कोण्याही काटकोन त्रिकोणात. कळलं? कोण्याही काटकोन त्रिकोणात जर एखादी बाजू कळलं कर्णाच्या निमपट असेल तर ती बाजू 30 अंश कोणासमोर बाजू असते. कळलं? मध्ये दिल्या एम एल बरोबर कसं आहे? एम एल बरोबर आहे 1/2 गुणिले काय? एम के. एम एल बरोबर काय? 1/2 गुणिले एम के आहे. पहा मग असं असेल काय म्हणजे म्हणून बाजू एम एल ही 30 अंश कोणा समोरील बाजू आहे. 30 अंश कोणा समोरील बाजू आहे. कळलं? कसं काय लिहायचं? कोणाचं? 30 60 90 च्या त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. समजलं? 30 60 90 च्या त्रिकोणाच्या प्रमेयाचा काय? व्यत्यास. बरोबर. म्हणून कोण के बरोबर किती? मग 30 अंश. कोण के किती? 30. मग आता हे 30 असेल तर उरलेला कोण किती आहे? मग त्रिकोण एम एल के मध्ये त्रिकोण एम एल के मध्ये कोण एल किती अंश आहे?
कोण L बरोबर 90 अंश, कोण किती आला आपला 30 अंश, म्हणून कोणता राहिला M, म्हणून कोण M बरोबर किती 60 अंश. कोणतं काय याचं उरलेला कोण झालं की मग आपले तीन. कळलं का काय अवघड आहे याच्यामध्ये? क्लिअर. पुढचा प्रश्न 14 आहे. बिंदू आकृतीमध्ये बिंदू O वर्तुळ केंद्र आणि रेख AB व रेख AC स्पर्शिका खंड आहे. बघा रेख AB आणि रेख AC हे काय स्पर्शिका खंड आहे. कळलं का? कोण्या बिंदूतून काढलेले? बिंदू A मधून काढलेले स्पर्शिका खंड कोणते आहेत? रेख AB आणि रेख AC. कळलं? हे काय आहे? स्पर्शिका खंड आहे. जर वर्तुळाची त्रिज्या r असेल, वर्तुळाची त्रिज्या r असेल, आपण काय करूया वर्तुळाची त्रिज्या काढून मिळेल. ओके नाही? वर्तुळाची त्रिज्या दोन जागी काढून घ्या. वर्तुळाची त्रिज्याची किंमत किती आहे? r ची किंमत किती आहे? कळलं? म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती आहे? r आहे. ओके नाही? r OA बरोबर OB बरोबर r आणि OC बरोबर किती आहे? r असेल तर चौकोन AB आणि लेंथ AB किती आहे? r एवढंच आहे की लेंथ AB किती आहे? r एवढंच आहे. समजलं? मग लेंथ AB r आहे म्हणजे काय म्हणले तर चौकोन AB OC हा काय चौरस होतो हे दाखवा. आता चौरसाची व्याख्या काय आपल्याला ते माहित पाहिजे. चौरस असण्यासाठी आपल्याला काय म्हणजे चौरस दाखवायचा असेल तर काय करायला लागेल सांगा? चार बाजू एकूण दाखवावी लागते आणि 4 कोण काटकोन दाखवा. ज्या चौकोनाच्या 4 बाजू एकूप असतात आणि 4ही कोण काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं? चौरस असतं. कळलं? आता आपण आकृती इथे बघायचं नाही, इथे बघायचं आकृतीमध्ये. जर तुम्हाला आकृतीमध्ये गणित समजलं, उदाहरण समजलं तर इथे इझी झालं. काय लक्षात द्या, त्याने गणितात काय म्हणले बघा, वर्तुळाची त्रिज्या किती आहे? वर्तुळाची त्रिज्या किती आहे? r आहे. वर्तुळाची त्रिज्या r आहे तर OB काय वर्तुळाची त्रिज्या आहे, त्याची किंमत किती आहे आपण r. तो OC पण काय आहे? त्रिज्याच आहे, ते पण किती राहील मग r आहे. आणि गणितात काय म्हणले AB बरोबर किती आहे? r. AB बरोबर r तर AC बरोबर किती राहील? r. कारण स्पर्शिका खंडाचा प्रमेय बाह्य बिंदूत काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे A बिंदूतून AC आणि AB दोन स्पर्शिका खंड काढले की नाही मग ते काय असतात? एकरूप. हे r असते किती r. तुम्हीच बघा A B O C च्या आपण 4 बाजू एकरूप दाखवले, चारही बाजू r आहे. एक काम झालं आपलं बरोबर. 4 बाजू काय झाले? एकरूप. आता 4 बाजू एकरूप झाल्या ओके नाही. मग 4 कोण काय पाहिजे? आता चौरस असण्यासाठी 4 बाजू एकरूप पाहिजे आणि 4 कोण काटकोन पाहिजे. मग 4 बाजू एकरूप दाखवले आपण बघा r चारही बाजू एकरूप आहे. आता 4ही कोण काय पाहिजे? मग तुम्हाला इथं माहिती आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, इथे काटकोन आहे. एक कोण झाला, इथे बी काय आहे? काटकोन आहे. 2 कोण काटकोन झाले. आता किती दाखवायचे? 2. म्हणजे एक दाखवायचीच गरज आहे. कळलं? हे 2 कोण काय आहेत? आणि जर आपण एक कोण जरी काटकोन दाखवलंय तर उरलेला कोण काय असतो? आपण काटकोन असतो. चौकोनाच्या चारी कोणाची किती असते? 360. हे 90 हे 90. जर मी हे 90 दाखवतो आपोआप 90 राहिले. म्हणजे आपल्याला कोणता तरी एकच कोण काय दाखवायचं? आपल्याला 90 दाखवायचं. कळलं मग? ओके नाही. मग आता कोणता कोण 90 दाखवत बघा. त्रिकोण ABO. त्रिकोण कोणता? त्रिकोण ABO मध्ये हे काटकोन आहे. म्हणजे त्रिकोण कोणता आहे? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये 2 बाजू एकरूप आहेत बघा, AB आणि BO. एकरूप आहेत. r आहे ना, हे r हे r. 2 बाजू एकरूप आहेत. 2 बाजू एकरूप असते कोण बी काय असते? एकरूप असते. एकरूप बाजू समोर कोण काय असतात? मग तुम्ही सांगा हे कोण 90 आहे, उरलेल्या दोघांची बेरीज किती राहते? 90. म्हणजे हे किती राहील मग? 45. कारण एकरूप असतात. या एका कोणाची बेरीज, एका कोणाचे माप किती आहे? 90. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? एका कोणाचं माप 90 तर उरलेल्या दोघांची बेरीज किती? 90. उरलेल्या दोघांची बेरीज त्याच्यापैकी एक जण दोघं पण काय एकरूप आहेत. मग 90चे 2 भाग कोणते समान? 45. हे कोण 45, हे पण किती? 45. समजलं? मग तसेच या त्रिकोणामध्ये बघा r हे बी बाजू एकरूप आहेत. मग हे बी कोण किती? 45 आणि हे पण किती? हे 45 किती झाला? हे 45 किती झाला? चारी कोण काय झाले? मग चारी बाजू एकरूप दाखवले r. कळलं? आणि नंतर चारी कोण काय दाखवले? काटकोन दाखवले. याचा अर्थ काय मग? चौकोन कोणता आहे मग? चौरस. आता उत्तर दिले आहे. समजलं की नाही? काय लिहिणार आपण सांगा? आकृतीमध्ये रेख AB व रेख A. आकृतीमध्ये
आकृतीमध्ये रेख AB व रेख AC हे बाह्य बिंदू A मधून काढलेले स्पर्शिका खंड आहे. काय आहे? स्पर्शिका खंड आहे. म्हणून स्पर्शिका बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड काय असतात? एकरूप असतात. म्हणून रेख AB बरोबर रेख AC कंसात द्यायचं स्पर्शिका खंडाचा प्रमेय. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आता स्पर्शिका खंडाचे प्रमेयानुसार काय झालं? एकरूप झाले. समजलं? नंतर त्रिज्या किती आहे वर्तुळाची त्रिज्या? मग AO आणि BO बरोबर. रेख BO बरोबर रेख CO बरोबर काय आहे? R आहे. त्रिज्या किती आहे? R. काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. करेक्ट? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता एकाच वर्तुळाच्या त्रिज्या हे झाल्या. पुढे काय म्हणले बघा, लेंथ AB बरोबर किती आहे? R आहे. लेंथ AB बरोबर किती आहे? मग लेंथ R च्या बरोबर आहे की नाही? याचा अर्थ चौकोनी काय आहेत? मग एकरूप आहे. याला समीकरण 1 नाव द्या, याला 2 नाव द्या, याला किती नाव द्या? 3. मग समीकरण किती वरून? समीकरण 1 2 व 3 वरून. समीकरण 1 2 व 3 वरून काय काय लिहू शकता? रेख AB बरोबर रेख AC. कारण हे बघा, हे AB बरोबर काय AC आहे आणि लेंथ हे किती R आहे. मग लेंथ R असेल तर AC किती राहील? R. मग AC R आहे, हे AB R आहे. मग हे दोघं काय आहेत? R आहे. याचा 4 विजन काय आहेत? R आहे. मग रेख AB बरोबर रेख AC बरोबर रेख BO बरोबर रेख CO बरोबर काय द्यायचं? R आहे. बरोबर R. समजलं? याला समीकरण काय नाव द्या? 5 4. समीकरण काय नाव द्या? याच्यावरून काय झालं? चारी बाजू काय झाल्या? मग आपल्या एक. आता पुढचा गोष्ट कोणती आहे? मग काटकोन. मग आता लक्ष द्या, रेख किंवा रेषा AB ही काय? रेषा AB व रेषा AC या काय आहेत? या रेषा AB व रेषा AC या स्पर्शिका व रेख OB व रेख CO हे या काय आहेत? त्रिज्या आहेत. या त्रिज्या आहे. काय आहेत? त्रिज्या आहे. मग या त्रिज्या आहेत. मग काय कशावर निघाला होता? आपल्या स्पर्शिका त्रिज्या काय वापरायचं आहे? प्रमेय वापरून ते लंब दाखवायचं. कशावर लंब दाखवायचं? 90 साठी. समजलं? हे कसं लिहायचं कळलं? म्हणून रेख AB लंब रेख OB हे OB लंब राहील ना AB ला. रेख OB लंब रेख AB आणि तसेच काय? रेख OC लंब रेख AC. कोणतं लिहायचं? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. कळलं का? दोघांना मिळून स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता लंब आहे म्हणजे म्हणून कोण ABO. कोणता? ABO बरोबर कोण? ACO बरोबर किती अंश? 90 अंश. 2 गुण 90 झाले. कशावर? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता आणखी एक कोण 90 दाखवायचा आपल्याला. मग आता लक्ष द्या, त्रिकोण काटकोन त्रिकोण. कोणता? काटकोन त्रिकोण कोणता घ्यायचा? ABO. काटकोन त्रिकोण ABO मध्ये काय काय बाजू कोणत्या? रेख कोणती ग्रुप आहे? रेख AB
एकरूप रेख आहे बी, रेख ए बी एकरूप रेख ओ बी. कळलं? त्रिकोण कोणता आहे? ए बी ओ मध्ये म्हणतो. त्रिकोण कोणता? ए बी ओ मध्ये रेख ए बी एकरूप रेख ओ बी. कळलं? मग दोन बाजू एकरूप म्हणून कोण कोणते एकरूप? मग कोण ए बी ओ, कोण कोणता? बी ए ओ. हे बी ओ नाही कोणता? बी ए ओ. कोण? बी ए ओ बरोबर कोण? ए ओ बी. ए ओ बी. करेक्ट? याला हे एकरूप असतील. ओके नाही? बरोबर काय म्हणूया? एक्स मानू. काय मानू? एक्स मानून कंसात द्यायचं समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. काय? समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेयानुसार काय राहते? जर बाजू एकरूप असेल त्याच्या समोर कोण बी काय असतात? एकरूप असतात. समजले? परत आता एकरूप असेल मग त्रिकोण ए ओ बी मध्ये, त्रिकोण ए ओ बी मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज करा. त्रिकोण ए ओ बी मध्ये तिन्ही कोणाची बेरीज कोणत्या? ए बी ओ. कोण? ए बी ओ प्लस कोण? बी ए ओ. कोण? बी ए ओ प्लस कोण? ए ओ बी. ए ओ बी बरोबर किती अंश? 180 अंश. समजलं? याचं माप किती आहे? 90. याचं माप किती आहे? एकाचं माप 90 आहे. पहिलं पण आहे. ए ओ बी चं माप, ए बी ओ चं माप किती आहे? 90 आहे. प्लस याला काय म्हणलं आपण? एक्स. कोण्या? या दोन कोणाला काय म्हणलं आपण? एक्स प्लस एक्स बरोबर किती? 180. मग 90 प्लस 2x बरोबर 180. मग 2x बरोबर 180 मायनस 90. 2x बरोबर 90. मग x बरोबर 90 भागिले 2. x बरोबर किती दिली? 45. म्हणजे x बरोबर 45 म्हणजे म्हणून कोणाला x म्हणाले आपण? कोणाला x म्हणाले आपण? हे कोण बी ए ओ. कोण? बी ए ओ बरोबर कोण? सी. कोण? ए ओ बी बरोबर किती? मग 45. किती अंश? मग तसेच त्रिकोण ए सी ओ तसेच लिहायचं. सगळं लिहायचं सगळं. त्रिकोण ए सी ओ. त्रिकोण ए सी ओ मध्ये कोणते कोण 45 असतील? मग कोण? सी ए ओ. कोण? सी ए ओ बरोबर कोणता? ए ओ सी. ए ओ सी बरोबर किती अंश? 45. कळलं का? 45 पाहिजे का आपल्याला? काय पाहिजे आपल्याला? 90 पाहिजे. कळलं का? इथे लिहितो. कळलं का? नाही. आता काय लिहायचं मग? हे 45 झालं. आता आपल्याला कोण? बी ए सी पाहिजे. कोणता कोण? कोण? बी ए सी. बी ए सी दोन कोण असं पडलेला आहे की नाही? कोणत्या? बी ए ओ आणि सी ए ओ. कोण? बी ए ओ प्लस कोण? सी ए ओ. सी ए ओ. मग मला सांगा या सी बी ए सी चं माप किती आहे? आपण 45. याचं माप किती आहे? 45. मग 45 प्लस 45. मग कोण? बरोबर हे लिहा ना असं लिहा. कोण कोणता? पूर्ण कोण कोणता? मोठा कोणता आहे? बी ए सी. कोण कोणता? कोण? बी ए सी दोघांपासून बनलेला आहे की नाही? कोणत्या? कोण? बी ए ओ. कोण कोणता? बी ए ओ प्लस कोण? सी ए ओ. कोण पूर्ण मोठा कोण? बी ए सी. हा बी ए ओ आणि सी ए ओ दोघांपासून बनलेला आहे की नाही? प्लस कोणता? सी ए ओ. आता कोण? बी ए सी जशाला तसा. हे किती आहे? 45 अंश. आणि हे पण किती आहे? 45. कोण? बी ए सी बरोबर किती अंश? 90 अंश. कळलं? ओके नाही? चौकोन आता कोणता घ्यायचा? चौकोन ए बी ओ सी. चौकोन ए बी ओ सी. चौकोन ए बी ओ सी मध्ये बघा कोणते 90 आहेत? कोण? ए बी सी बरोबर कोण कोणता? ए बी ओ. ए बी सी नाही. कोणता? ए बी ओ. इथं आहे ए बी ओ. 90 झालं. मग नंतर कोण कोणता? ए सी ओ. कोण कोणता? ए सी ओ बरोबर. आता कोणता? बी ए सी. आता कोणता? बी ए सी. कोण? बी ए सी बरोबर किती अंश? ठीक आहे. किती? 90. म्हणून उरलेला कोणता आहे? म्हणून उरलेला बी ओ सी.
मग कोण BOC पण किती अंश, कंसात काय राहायचं, उरलेला कोण, उरलेला कोण. म्हणून आता कोणी चारही कोण बघा, कोण ABO बरोबर कोण ACO बरोबर कोण BAC बरोबर किती अंश, 90 अंश. समीकरण किती, 5. समीकरण किती, इथे 4 झालं. ओके नाही, समीकरण 4 व 5 वर आता किती, समीकरण 4 व 5 वरून 4 मध्ये काय दाखवले सांगा, 4 मध्ये काय दाखवले, चारही बाजू एकरूप दाखवले बघा. AB बरोबर AC बरोबर ABO बरोबर CO. कळलं, कोण्या चौकोनाचे चौकोन ABOC च्या 4 बाजू एकरूप समीकरण 4 मध्ये आणि चारही कोण काटकोन समीकरण 5 मध्ये. 4 बाजू एकरूप, 4 कोण काटकोन, म्हणून चौकोन ABOC हा काय, हा चौरस आहे. काय, चौरस आहे. समजलं, चौरस कसं आहे.